नमस्कार. आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहे. ती म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन. इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? एज्युकेशन फॉर ऑल. आता एज्युकेशन फॉर ऑल याचा अर्थ समजून घ्या, की एका क्लासमध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी असतात. काही डिसेबल विद्यार्थी असतात, काही ॲव्हरेज चाइल्ड असतात आणि काही एक सुपर चाइल्ड असतात, का ते हायली ब्रिलियंट असतात. तर आपल्याला इन्क्लुसिव्ह एज्युकेशनमध्ये त्यांना सेपरेट करायचं नाही आहे, त्यांच्यामध्ये दुजाभाव करायचा नाही आणि त्या सगळ्यांना आपल्याला त्याच्यामध्ये सामावून घ्यायचं आहे. इन्क्लूड ऑल याचाच अर्थ काय होतो? इन्क्लुसिव्ह एज्युकेशन याचाच अर्थ काय होतो? इन्क्लुसिव्ह एज्युकेशन. आता दुसरी गोष्ट, याच्यामध्ये इन्क्लुसिव्ह एज्युकेशनमध्ये आपण एक रिलिजियन डिफरन्सेस करू नाही शकत. म्हणजे आपण हिंदू मुलं एक साईडला, मुस्लिम मुलं एक साईडला, असं सेग्रिगेशन इन्क्लुसिव्ह एज्युकेशनमध्ये चालणार नाही. किंवा जी मठ्ठी मुलं वेगळी किंवा हुशार मुलं वेगळी, असंही सेग्रिगेशन चालणार नाही. कारण की आपण ज्यांना मठ्ठ समजतोय त्यांच्यामध्ये काहीतरी इंटेलिजन्स आहेच आहे. कारण आपल्याला माहित आहे 8 प्रकारच्या इंटेलिजन्स आहे. त्याच्यामुळे आपण फक्त कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स किंवा बौद्धिक जी आपली इंटेलिजन्स आहे, इंटेलेक्च्युअल इंटेलिजन्स आहे, त्यालाच आपण फक्त ॲक्सेप्ट नाही करू शकत. आपल्याकडं कायनेटिक इंटेलिजन्स आहे, म्हणजे खूप अशा 8 प्रकारच्या इंटेलिजन्स आहे, त्या आपण ॲक्सेप्ट करतोय. कुठे? इन्क्लुसिव्ह एज्युकेशनमध्ये. तर इन्क्लुसिव्ह एज्युकेशनमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? एक रिलिजन डिफरन्सेस आपल्याला करता येणार नाही. एक डिसेबल चिल्ड्रन. आता डिसेबल म्हणजे काय? की जे दे आर वीक लर्नर. जे वीक लर्नर आहे किंवा त्यांचं IQ कमी आहे किंवा त्यांना काही हँडिकॅप आहे, अशा मुलांना आपल्याला सामावून घ्यायचं आहे. वी नॉट हेट टू देम अ डिसेबल चिल्ड्रन. बघा, काही क्लासेसमध्ये असं होतं की ते टीचर्स एखाद्या वीक विद्यार्थ्याला किंवा एक डिसेबल चिल्ड्रनला ते काय करतात? कंपल्सरी एकासारखं युनिफॉर्मली काय करतात? त्यांना ट्रीट करतात. सो डोंट ट्रीट युनिफॉर्म. यूज डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन्स फॉर ऑल. म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याकडे पाहिजे. गरजेचं नाही का प्रत्येक विद्यार्थ्याला आपण सेमच इन्स्ट्रक्शन दिली पाहिजे. ॲज पर नीड वी चेंज द सिस्टीम. लक्षात ठेवा, सिस्टीम इज फॉर चिल्ड्रन, चिल्ड्रन इज नॉट फॉर सिस्टीम. तर आपल्याला प्रश्न बघताना लक्षात ठेवायचं आहे, जो चाइल्ड आहे त्या चाइल्डला सेंटरमध्ये ठेवायचं आहे. जर आपण चाइल्डला सेंटरमध्ये नाही ठेवलं तर आपल्याला ते 100% आपले एक्झाम्पल चुकणार आहे. इन्क्लुसिव्ह एज्युकेशन्समध्ये आपल्याला त्या चाइल्डच्या फेवरच्या गोष्टी बघायच्या. जर तुम्हाला असं स्टेटमेंट आलं, आता इंग्लिशमध्ये पेपर असणार आहे आणि हिंदीमध्ये पण असणार आहे, चाइल्डच्या फेवरमधले जे कन्सेप्ट आहे, चाइल्डच्या फेवरमधले जे विषय जर दिसला तर तो पॉझिटिव्ह असणार आहे आणि पॉझिटिव्ह स्टेटमेंटला आपल्याला टिक मार्क करायची. इझिली 30 पैकी 30 मार्क्स तुम्ही घेऊ शकता. फक्त व्यवस्थित ऐकत चला, नोट्स रीड करा आणि एक चाइल्डकडे त्याचं फ्युचर म्हणून बघा. आपले ऑन ॲस्पेक्ट बाजूला ठेवा आणि चाइल्ड प्रोग्रेसकडे लक्ष द्या. कदाचित तुम्हाला ते समजून जाईल की काय गरजेचं आहे. धन्यवाद.